नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा तर लेट्स प्ले शो द क्वालिटी अँड फॅन्टास्टिक क्रिकेट. पहिला चेंडू सर राईट अप ओव्हर द विकेट सुखदेवच्या माध्यमातून कोणते रेन करून पहिल्या चेंडू ते प्रहार करण्याचा प्रयत्न. हरेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश आणि बलवानची एक सलामीची जोडी आणि सलामीची पेर देवरुंग संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरले, कारण का चांगला संघ आहे आणि चांगल्या संघासमोर चांगली फाईट करताना आपण पाहतोय वडवली बा संघ. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली ऑन साइडला मिड ऑन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून होते चूक. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केले. अशा प्रकारच्या चुका मात्र महागात पडू शकतात, कारण का समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखावा लागेल. सुखदेवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. सुखदेव हा एक अनुभवी गोलंदाज वडवली बस संघाचा आणि त्याच्या माध्यमातून गोलंदाजी धारदार गोलंदाजी अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा फोलर लाईनचा चेंडू अगदी डाव लावून चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ऑन साइडला जरूर क्षेत्ररक्षक या फटक्यासाठी सजवलं असावं. अशा प्रकारची रणनीती मात्र स्टंटच्या मागे नक्कीच माइंड ऑफ गेम खेळताना आपण पाहतोय विकी वारगडेला. त्याच्या माध्यमातून एक संघ आणि चांगली संकल्पना आपण पाहतोय वडवली बस संघाची. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 3 आकड्यावरती 3 चेंडू जरूर फेकले गेलेत पॉवर प्लेच्या षटकाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली पॉवरफुल फलंदाजी मात्र करावी लागेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता बलवान. नक्कीच बलवानने मात्र अनेक स्पर्धा गाजवून सोडलेत, अनेक स्पर्धा त्याच्या नादावरती राहिलेत, परंतु आज या टिटवाळा विभागामध्ये त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केला जाईल. अनेक प्रेक्षक मात्र देवरुंग गावचे इथे उपस्थित झाल्यात. गणेश पाटील असतील, सचिन असतील, यांचा स्पर्धेचा आनंद घेताना आपण स्क्रीनवरती आपण मगाशीच पाहिलं. एक चांगली संकल्पना अगाभाई आणि तेजस गायकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडला, चेंडू मात्र वेगाने ट्रायल होतोय. तत्पर 2 क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, तत्पर मिळतील 2 धावा आणि 2 धावेने कुठेतरी विचार केला ना मित्रांनो तर धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 5 आकड्यावरती चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुखदेवच्या माध्यमातून दोन्ही बॅटर्सला मात्र दोन्ही हात खोलू दिले जात नाही आहेत. एकही चौकार षटकार मात्र आतापर्यंत आला नाही आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल, कारण का समोर एक चांगला संघ आहे विकी वारगडे यांचा संघ आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, सुखदेवच्या माध्यमातून फेकले जाते. सुखदेव एक अनुभवी गोलंदाज आणि कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला फटका खेळून काढलाय. दरम्यान मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेला तर जरूर फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु प्रयत्न मात्र ज्या पद्धतीने केले जातात त्या प्रयत्नांसमोर मात्र कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं आणि ते नशीब मात्र उघडलं गेलं. अर्थातच वडवली संघाच्या दृष्टिकोनातून चांगली गोलंदाजी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये प्रशंसी करावे लागेल. ज्या पद्धतीने सुखदेवने मात्र दोन्ही फलंदाजांना धावांपासून रोखून ठेवलाय, धावांचा वेग मात्र कमकावत पाहायला मिळते देवरुंग संघाच्या माध्यमातून. जय चोटिंग देवरुंग अर्थातच एक नामांकित संघ आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु डीप मिडविकेट मधून क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तत्पर मिळतील 2 धावा. फ्लॅटून गोलंदाजी, एक चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. एकेरी दुहेरी धावा जरूर जोडल्या जातात, परंतु अशा पद्धतीने मात्र फलंदाजी करणं फार कुठेतरी घातक ठरू शकतं, कारण का पहिला पॉवर प्लेचा षटक होता आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 8 आणि एक जमेची बाजू म्हटली तर एकही विकेट मात्र आतापर्यंत देवरुंग संघाने लॉस केला नाहीये आणि त्या अनुषंगाने अजूनही उर्वरित 3 षटक मात्र शिल्लक असतील आणि त्या 3 षटकामध्ये कुठे जास्तीत जास्त धावा मात्र जोडाव्या लागतील. नक्कीच दरम्यान आपण ड्रॉ करणार आहोत. 5 संघांदरम्यान चिठ्ठ्या उडवल्या जातील. एका चिठ्ठीमध्ये कोणाचं तरी बाय मध्ये नाव दडलं गेलं आहे ते आपण पाहणार आहोत.
नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय संदेशला. एक चांगली गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली सुखदेवच्या माध्यमातून आणि दुसरा षटक संदेशच्या माध्यमातून. नौका संघ आहे, नौका संघ जरूर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडच्या काळामध्ये अनेक गावामध्ये 2 ते 3 टीम्स होताना आपण पाहत असतो आणि त्याच अनुकरणाने हा संघ मात्र नवीन उभारला गेला आहे. त्या नवीन संघाचा नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता, दिशा दिल्या, फक्त पुश केलाय. पुश करा आणि खुश राहा अशा प्रकारचा फटका आपण मलवणच्या माध्यमातून पाहतोय. कुठेतरी फ्लाय चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर कुठेतरी डीप होताना आपण पाहिला आणि त्या अनुषंगाने मिळतील 2 धावा. संत गतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. दुपारचा सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेने वाहत असताना मात्र कुठेतरी संत गतीने धावसंख्या उभारली गेली आहे. चांगली गोलंदाजी अचूक लाईन अँड लेंथमध्ये केली जाते. कुठेतरी फिंगर ऑफचा वापर मात्र केला जातोय, फिंगर रोल्स केले जातात. बॅक ऑफ दी हँड चेंडू पहिल्या चेंडूवरती पाहिला गेला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कृष्णा किने सर असतील, मॅन फ्रॉम निंबोली योगेश बोटेरे सर असतील, मॅन फ्रॉम पोई. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता, दिशा दिली आहे, स्ट्रेट डाईव्हचा फटका, परंतु लॉंगॉनमधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज अर्थातच बलवनच्या माध्यमातून धाडस दाखवलं गेलं, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज अर्थात हरेश याच्या माध्यमातून मात्र मानस दाखवला नाहीये. त्या अनुषंगाने मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले डबल डिजिट या आकड्यामध्ये, अर्थातच 11 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली ना मित्रांनो तर नक्कीच ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आपण करताना पाहतोय आणि ऑफ साईडला 1 क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑन असेल, डीप मिडविकेट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल आणि डीप फाईन लेगमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय काऊ कॉर्नरला. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा 5वा चेंडू ऑफ द ऑफ स्टंप चेंडूला रिलीज केला. तत्पर पंचांचा इशारा त्या अवंतर धाव, एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती, अर्थातच 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला संघ नेहमीच वडवली ब असेल किंवा आई गावदेवी वडवली असेल, दोन्ही संघ मात्र नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतात. आता दरम्यान स्वतःला मात्र सावरून चेंडूला फेकून देण्याचं काम केले आहे, चुकीचं जजमेंट. चेंडू जाते सीमारेषा पार, 6 धावेंसाठी देवरुंगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. खेळाडू कक्षामधून कुठल्याही फलंदाजाने आवाज द्यायचा नाहीये. दरम्यान आपण लकी ड्रॉ करणार आहोत. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिडकवून दिलाय सीमारेषा पार, 6 धावेंसाठी बिग बॅश षटकार. नक्कीच इथे अगदी पाहायला गेलं तर देवरुंग संघाचा कर्णधार उपस्थित आहे, वडवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे, मांडा संघाचा कर्णधाराला विनंती असेल की आपण लकी ड्रॉ करणार कर्णधाराला पाठवायचं आहे. योगेश इलेव्हन आमने संघाला सुद्धा विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. लकी ड्रॉ केला जाईल. योगेश इलेव्हन आमने संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. तसेच विनंती असेल सिंग इलेव्हन बल्ल्याने आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. टॉस ड्रॉ केला जाईल 5 टीम्समध्ये. एका चिठ्ठीमध्ये आपण नाव पाहतोय वडवली संघ, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल सिंग इलेव्हन बल्ल्याणी आणि एका चिठ्ठीमध्ये नाव असेल आमने आणि चौथ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल मांडा आणि एका चिठ्ठीमध्ये आपण पाहणार आहोत विजेता संघ.
बल्लाणी संघाचा कर्णधार मनाली संघाला पाठवायचं कर्णधाराला. मंडा संघ कर्णधार यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा आडवाटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय. चांगली रणनीती मात्र वडवली संघाच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्या अनुषंगाने कुठेतरी धावांपासून वंचित जरूर ठेवला गेला होता, परंतु हारेसची जी आक्रमकता पाहिली आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. नक्कीच लकी ड्रॉ केला होता त्या 5 चिठ्ठ्यामध्ये. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्याच्यामध्ये नक्कीच पुढील वाटचाल आणि एक वाटचाल पुढे मिळाली जाईल, अर्थातच बाय. नक्कीच पाहुण्यांच्या हस्ते मात्र चिठ्ठी उचलली जाईल. लहान मुलाच्या हातात मात्र चिठ्ठी उचलली जाईल. एक चिठ्ठी मात्र पहिली उचलली जाईल. त्या चिठ्ठीमध्ये कोणाचं नाव दडलं गेलंय, अर्थातच बाय. एक चिठ्ठी बाबू उचलायची आहे आणि नक्कीच त्या एका चिठ्ठीमध्ये नाव कोणाचं आहे ते आपण पाहणार आहोत. नक्कीच अमने संघाला मात्र बाय प्राप्त झाले. अमने संघाने नक्कीच पुढील वाटचालीसाठी प्रयास केलाय आणि मॅच पाहणार आहोत. पहिली मॅच आपण पाहणार आहोत. नक्कीच कोण पहिली मॅच कोणची लागली सांग ना, तिथं दाखव ना, तिथं जरा तिथं दाखव ना, वास सांग ना कोणची कोणची रावदी काय. नक्कीच विजेता संघ आणि वडवली संघाच्या माध्यमातून पहिली मॅच असेल. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. विजेता संघ आणि वडवली पहिली मॅच असेल. दुसरी मॅच जरूर आपण पाहणार आहोत. मांडा आणि त्यांना फाईट करेल बल्ल्यानी. नक्कीच पहिली लढत आपण पाहणार आहोत. विजेता संघ आणि त्यांना फाईट करेल वडवली ब संघ, आई गावदेवी वडवली संघ. आणि दुसरी मॅच असेल मांडा विपक्ष बल्ल्यानी आणि नक्कीच बाय प्राप्त केले अर्थातच अपने संघाने. हरकत नाहीये. नक्कीच आपण पुढील मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल विजेता संघ विपक्ष वडवली आई गावदेवी वडवली. त्या संघाने मात्र पेसे संघाला वन हाती अर्थातच वन साइड मॅच जिंकून हरवलं गेलं. तोच संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 आकड्यावरती. चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडूला भिडकलून दिले सीमारेषा पार. 6 धावेंसाठी षटकार. 9+6. नक्कीच या 7 धावा मारतो धावफल करते ऍड केला तर काय चांगली गोलंदाजी चालू असताना मात्र कुठेतरी खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच पाहायला गेलं तर 28 धावा. मात्र गोलंदाज हा गोलंदाजी करू शकत नाहीये कारण का 2 बीमर त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत. धावसंख्या झाली 28. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41 आकड्यावरती. कुठेतरी धावा मात्र पहिल्या षटकामध्ये 8 धावा सुखदेवने चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर चेंडू फेकायचा आहे. मॅच बॉल आलाय. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला सुखदेवने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र संदेशने मात्र खराब गोलंदाजी 19 धावा आणि आयुषने मात्र कुठेतरी 2 बीमर चेंडू फेकले गेले आणि त्याच्या माध्यमातून 14 धावा मात्र खर्च केले गेले. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर दिसत झालाय विकी अर्थातच कर्णधार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. झेलची संधी निर्माण झाली आहे
परंतु चुकीचं जजमेंट. चेंडू जात आहे सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न सफल ठरतोय. आता निर्धाय चेंडूचे होते सांगता अफलातून गोलंदाजी मात्र केली जाते. परंतु मागील षटकामध्ये जे 2 चेंडू बीमर फेकले गेले त्याच्यावरती ते 2 षटकार आले, त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी बॅकफुटला आपण पाहतोय वडवली बस संघाला. दरम्यान पुन्हा एकदा यू मिस आय विल बी डेफिनेटली इट. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. अगदी पाहायला गेलं तर सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो विकी वारकड्यांच्या माध्यमातून एक यष्टा उद्ध्वस्त करून सोडते. ज्या फलंदाजाने मात्र चांगली आक्रमकता दाखवली होती. दरम्यान सहजरित्या अगदी फुटवर्कचा वापर न करता चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. लॉंग ऑन ला षटकार. चा वापर करत चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता. दिशा दिले सी चिटचा फाडका लगा तो अबाध नाही तो बर्बाद अशा प्रकारचा हा चेंडू. चेंडूला फेकून दिलाय सी मारेशा पार. 4 धावांसाठी चौकार. कुठेतरी खराब परिस्थिती ज्या पद्धतीने आपण पाहिली गेली 2 षटकामध्ये 26 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये 59 धावा पर्यंत मजर मारली गेली आहे.
नक्कीच धावा मात्र आपल्याला 60 आकड्यावरती पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांनी नो घोषित केलाय. अर्थातच ओव्हर स्टेपचा हा नो चेंडू पाहायला मिळतो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, वारंवार मात्र चुकांवरती चुका केल्या जातात. अशा प्रकारच्या चुका मात्र खरंच महागात पडू शकतात का, आणि महागात पडताना आपण कुठे पाहतोय. आणि आपल्या नक्कीच एक पाहायला गेलं तर स्टँडमध्ये एक वडापावचा स्टॉल पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला वडापावचा एक चविष्ट वडापाव आपल्याला पाहायला मिळतोय. कोणाला जर नक्कीच खायचं असेल तर नक्कीच त्याचा लाभ घ्यायचा आहे. अगदी पालकदार स्टँड समोरील स्टँड नंबर 1 मध्ये नक्कीच एक वडापावचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 67 आकड्यावरती. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जुना चेंडू फेकायचा मित्रांनो, 2 षटकापर्यंत जरूर नवा चेंडू दिला जातो आणि त्यानंतर मात्र जुना चेंडू दिला जातो. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या षटकातील सर्व सामने मात्र 3 षटकांचे असणार आहे. त्याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. 3 षटकांचा सामना असणार आणि पुढील मॅच आपण पाहणार आहोत आई गावदेवी वडवली विपक्ष विजेता संघादरम्यान. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिली ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल वेगाने 4 धावेसाठी बिग ब्लॅक चौकार. कुठं चालला?
मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय सुखदेव आणि नक्कीच विकी वारकडे दोन्ही बंधुराजे मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. नक्कीच एका भलामोठा डोंगर पार पाडावा लागेल. त्यास डोंगरापर्यंत पोहोचायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप मात्र बनवावी लागेल. प्रति षटकामागे अगदी पाहिलं तर 19.50च्या सरासरी धावसंख्या जोडायची आणि त्या धावा जोडण्यासाठी नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 25+ धावा मात्र जोडाव्या लागतील. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणारे आई गावदेवी वडवली विपक्ष विजेता संघ आणि दुसरी मॅच असणारे अर्थातच पाहायला गेला तर पांडा विपक्ष बल्ल्याने दोन संघांदरम्यान पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. अर्थातच प्रमुख गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ललेश. पहिल्या चेंडू आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक बलवन मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल तत्पर 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. अगदी पाहायला गेला तर लेझी क्रिकेट बलवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 38 सर्कलच्या बाहेर जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला ना तर नक्कीच लॉंगॉन डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करता आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये परंतु डाऊन दी बॉल कोणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. तत्पर मिळालेली 1 धाव. एका धावने नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. बिग हिट मारावे लागतील. चौकार षटकारांच्या आतिषबाजी करावी लागेल. धावा जर बनवायच्या असतील तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती बॅट फिरवणं मात्र गरजेचे असेल. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता. नक्कीच पंचांनी मात्र वाईड घोषित केलंय. कुठेतरी अतिशय उचले प्राप्त झाली. वन बॉम्बचा इशारा दिलाय कृष्णा केने सरांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि 4 धावा. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. शॉर्ट फाईन लेग मध्ये आकाशच्या माध्यमातून सुरेख झेल पकडला जातोय. फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. सॉफ्ट डिस्मिसल. विकी वारगडे बॅक टू डगआउट. चेंडूला खेळून काढलं. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी वडवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड चौकार. करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण फलंदाज आकाशच्या माध्यमातून. दरम्यान सुरेख कमबॅक वेगाने मात्र बेट करून सोडलाय. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न वारंवार करण्याचा प्रयत्न दाखवला जातोय परंतु हरकत नाही आहे. धावसंख्या एक वेगाने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 8 आकड्यावरती. अजूनही मात्र 1 चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा येणं योग्य असताना मात्र महत्त्वाची विकेट गमावली गेली आहे.
दरम्यान पुन्हा एकदा मिडवॉनला जरूर क्षेत्ररक्षक तैनात होतात, त्याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेली एकच धाव, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले अर्थातच 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा फ्लोअर लेनचा चेंडू टाकला होता, अगदी पाळगत आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू रिफिसिंग करण्यात आला. त्यानंतर मात्र एक अवंतर धावफलकामध्ये ऍड केली. तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिट आकड्यामध्ये, अर्थातच 10 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना नवीन गोलंदाज आपण मात्र ओमकारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरूर एक विकेट महत्त्वाची बाद झाली. विकी वारगडे तंबूच्या अक्षराला 0चा भोपळा पाठीवरती घेऊन परतला. त्यानंतर चांगली फलंदाजी मात्र आकाशच्या माध्यमातून केली जाते, ईशच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान डॉट चेंडूचे होते सांगता चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करतोय, कारण की या क्रीडांगणाचा विचार केला तर नक्कीच क्रीडांगणाचं श्रेय पूर्ण जाते जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून ही विकेट साकारली गेली आहे. पूर्ण स्पर्धा नक्कीच अनेक स्पर्धा ज्यावेळी या विभागामध्ये होत असतात, नक्कीच आवर्जून उल्लेख मात्र जगन्नाथ पाटील यांचं घेतलं जातं, कारण का त्यांच्या माध्यमातून कुठलीही स्पर्धा असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, कुठलंही कार्य असो, नक्कीच दानशूर व्यक्ती मुलाचा मान आणि मुलाचा सन्मान त्यांच्या माध्यमातून देण्यात येतो. धावसंख्येचा विचार करता चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दोन पोहोचली 14 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी मात्र आयुषच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत आयुषने मात्र 2 चौकार जरूर बॅटमधून त्याच्या आलेत, परंतु धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते वडवली संघाचे. परंतु भलं मोठं डोंगर जरूर रचलं गेलं पहिलेच देवरुंग संघा दरम्यान. सुरेख फटका, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये सोपा झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये. पकडा कॅचेस विन द मॅचेस अशा प्रकारचं समीकरण आपण नेहमी पाहत असतो, परंतु हा सोपा झेल मात्र सोडला गेलाय देवरुंग संघाच्या माध्यमातून. धावसंख्या नक्कीच या जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. सुखदेवच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण मिळाली एकच धाव. बॉडी लँग्वेज पाहता कुठेतरी वडवली बस संघाने हा सामना गमावले की काय, अशा प्रकारची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मात्र करतायत. जरूर आक्रमकता आयुषच्या माध्यम दाखवली जाते, परंतु सुखदेव चांगली फटकेबाजी करू शकत नाही आहे. दरम्यान पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगमध्ये चांगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटची संधी, परंतु बॅकअप स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये देतो आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची होईल सांगता. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांचा दुसरा षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले, अर्थातच धावफलकावरती पाहायला मिळते 16 आकड्यावरती. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. प्रति षटकामागे 8.00च्या सरासरी धावसंख्या जोडली गेली आहे, परंतु उर्वरित 2 षटक मात्र शिल्लक असतील आणि धावा मात्र कराव्या लागतील 62. प्रति षटकामागे 31 धावा जोडाव्या लागतील. प्रति षटकामागे 5 मात्र सीमा रेषेबाहेर षटकार फेकावे लागतील. कुठेतरी नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली. अर्थातच जय जोटिंग देवरिंग या संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहतोय. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय, अर्थातच तिसरा गोलंदाज आकाश डावखुऱ्याचा. हा गोलंदाज नक्की चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून केली जाते आणि तोच आकाश एकदा पुनश्च धर्मवीर चषकामध्ये
दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली आहे, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावेंसाठी लॉंग ऑन लागले त्या बिग षटकार. त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंगमध्ये तफावत पाहायला मिळते देवरुंग संघाच्या माध्यमातून. चेंजेस मात्र पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आणि तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅक करते, पण आकाशला पाहतोय. पुन्हा एकदा आयुषच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू, दिशा दिली. चांगली फलंदाजी मात्र आयुषच्या माध्यमातून आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. चांगली फलंदाजी, जरूर छोटा पॅकेट आणि बडा धमाका अशा पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आयुष. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून केला गेलाय. कारण समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर फलंदाजी करत असताना आपण धावा जोडणं फार योग्य असतात आणि त्या धावा मात्र वडील संघाच्या माध्यमातून जोडण्यात यश प्राप्त झालंय. पुन्हा एक दाडबाटने खेळण्याचा प्रयत्न, संतगतीने धावा जरूर जोडले गेले. त्याच पद्धतीने संतगतीने चेंडू सुद्धा सीमारेषेलगत जाताना पाहतोय. तत्पर मिळालेली एकच धाव, एका धाव्याने संघाचा विचार जर केला तर धावसंख्येवरून पोहोचले 25 वरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना मात्र आजच्या दिवसामध्ये आमने संघ, 2 संघ आपण पाहिले. आमने गावातील तसेच वडवली गावातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये अनेक संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. तर उद्याचा दिवस मात्र नक्कीच कल्याण ग्रामीण आणि कल्याण सिटी क्रिकेटचे संघ आपण पाहणार आहोत आणि चौथ्या दिवशी नक्कीच भिवंडी विभागातील अर्थातच नामांकित संघ आपण पाहणार आहोत. कालचा दिवस जर पाहिला गेला तर टिटवाळा विभागातील 8 संघ पाहिले गेले. नक्कीच मात्र आयुषसाठी एक सुवर्ण संधी असेल. जर षटकार जर खेचला गेला तर मिथुलेश वारगडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. नक्कीच जर षटकार खेचला गेला आयुषने तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. कोणी मारलेला बलवान आकाश मारलेला आकाश किंवा बलवान बघातल्या काही मारला आकाश हरीशने मारला किंवा आकाशने मारलं मला विचार ना पुन्हा एकदा आडबाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्थिर. कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल केली अर्थातच जय झोटिंग देवरुंग संघाने. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, बीट केलाय वेगाने, बीट मात्र आयुषला केलं गेलाय. आयुषला एक सुवर्ण संधी होते. एखादा षटकार जर खेचला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक मिथुलेश वारगडे यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं, परंतु ते षटकार मारावा लागेल जर पारदर्शक पटकावायचा असेल तर आयुषसाठी. 2 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असतील. दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत आहे, परंतु चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर जाऊ शकत नाही. या चेंडू जातोय 4 धावेंसाठी चौकार. H2O
खेचण्यासाठी मात्र गोलंदाजाने चेंडू फेकलाय, परंतु त्यांना चेंडू तरी सुद्धा चौकार जातो. काय घडतंय? जरूर 500 रुपयाचा पारितोषिक समोरच्या फलंदाजाला भेटावं यासाठी मात्र गोलंदाजाने लॉलीपॉप चेंडू जरूर हाताळला, परंतु पुरेपूर फायदा आईच्या माध्यमातून करता आला नाहीये आणि नक्कीच पारितोषिक मात्र गमावलं गेले. हार्ड लक, बॅड लक, टप लक वडवली बस संघ आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अर्थातच जय जोटिंग देवरुंग संघ. नक्कीच देवरुंग संघाला 2 मिनिटाचा रेस्ट दिला जाईल आणि त्यानंतर मात्र दोन संघांदरम्यान आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहणार आहोत. आई गावदेवी वडवली विपक्ष जय जोटिंग देवरुंग. नक्कीच एका वडवली संघाला परास्त केला आणि दुसऱ्या वडवली संघासोबत मात्र फाईट करावी लागेल दुसऱ्या फेरीमध्ये. नक्कीच 2 मिनिटांचा आपण विश्रांती देणार आहोत जय जोटिंग देवरुंग संघाला. नो डाऊट या सामन्याचा सामनावीर अर्थातच हरेश, त्याच्या बॅट मधून 36 धावा आल्या तोच ठरतो हरेशला विनंती असेल की मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे कर्णधाराने, आणि हरेशला सुद्धा विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन एक मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वीकारायची. 3 षटकांचा सामना असणार आहे, त्या अनुषंगाने कुठेतरी देवरुंग संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं, लगेच टॉस केला जाईल. टॉस केल्यानंतर आपण 2 मिनिटाची तुम्हाला विश्रांती देऊ आणि त्यानंतर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. देवरुंग संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचा आहे, तसंच विनंती असेल हरेश की आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं. तसंच मी सन्मानित विनंती करेल मोरेश्वर पाटील यांना की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र हरेशला द्यायचा आहे.